रायगड जिल्ह्यातील शाळांना डिजिटल साहित्य वाटप. शिक्षकांनी डिजिटल साहित्याचा पुरेपूर वापर करावा. आमदार रवींद्र पाटील. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन करताना पेण विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांनी आमदार निरंजन डावखरे यांनी आपल्या जिल्ह्यातील शाळांसाठी जे डिजिटल साहित्य दिले आहे त्याचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांसाठी करावा असे सांगितले. पेण येथील भाजपच्या कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाला पेणचे आमदार रवींद्र पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, त्यांच्या पत्नी निलिमा डावखरे, भाजपचे तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर पाटील, DB पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शरद एरणकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणातील शाळा डिजिटल करण्याचा निर्धार करून विद्यार्थ्यांना आधुनिकतेचे धडे देण्यासाठी विशेष करून हे डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील विविध शाळांमधील उपस्थित शिक्षक, मुख्याध्यापक यांना आपल्या शाळेसाठी प्रिंटर, संगणक, प्रोजेक्टर यासारखे डिजिटल साहित्य वाटप करण्यात आले. आमदार रवींद्र पाटील यांनी बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात डिजिटल इंडियाचा नारा दिला असून त्याचे आपल्या कोकणात डिजिटल साहित्य वाटप करून एक वेगळ्या पद्धतीने नारा देत आहेत. मात्र आपण शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी त्याचा पुरेपूर वापर करून नवी पिढी तयार करा असेही सांगितले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्या ठिकाणाहून पदवीधर घडतात त्या शाळा महाविद्यालयांना अशा प्रकारचे साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार निरंजन डावखरे यांनी घेतला असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्याचा देश घडवायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांवर संस्कार करण्यासाठी हे विद्यार्थी डिजिटल जगात प्रवेश करावेत आणि त्यांना ती डिजिटल भाषा समजावी ही दूरदृष्टी ठेवून आमदार निरंजन डावखरे यांनी हा डिजिटल साहित्य वाटपाचा निर्णय घेतला असावा असे सांगितले. महामुंबईसह दीपक लोके, पेण. आज जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी मानलं पाहिजे, कारण या देशाची संपूर्ण वाटचाल जी चाललेली आहे या नव्या युगाकडे वाटचाल चाललेली आहे. नव्या युगाची वाटचाल चालत असताना आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की पूर्वी आपल्याकडं तलाठी यायची, भात शेतीचा जेव्हा दुसऱ्याकडे ती काही नुकसान भरपाई आहे ती देण्यासाठी त्या चोपड्या करडत वर्षानुवर्ष व्हायची, तरी पण त्यांना शेतकऱ्यांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचता येत नव्हते. परंतु आता आपण बघितलं तर या युगात एका बटनासरशी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात त्या ठिकाणी पैसे पोचले जातात. म्हणजे किती कमी आहे. आज आपण या ठिकाणी आहोत, पण आपल्याला जर दिल्लीला पैसे पाठवायचे असेल तर त्या आपण ताबडतोब त्या ठिकाणी दिल्लीला सुद्धा पैसे जाऊ शकतो. नाहीतर तो चेक दिल्लीला जाता 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 तिसरा महिना येते तरी पण चेक पास होत नव्हता. परंतु आता ह्या तंत्रज्ञानानं पुढं आपण ह्या जगात काय करायचं, आपण जगात कसं सामना करायचा त्या दृष्टीनं आजच्या आपले पंतप्रधानांनी जे तंत्रज्ञान डिजिटल इंडिया, या डिजिटल इंडियाला चांगलं प्राधान्य दिलेलं आहे. आणि या डिजिटल इंडियाचा खरा उपयोग आज जर व्हायचा असेल तर या युगात फार मोठा महत्त्वाचा आहे. आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, निरंजनजी माझे जवळचे अगदी युवस्य कंठशी आहेत. आजपासून की त्यांना मी खरं म्हणजे ओळखत नाही. पूर्वी पहिल्या टप्प्यात प्रथम उभे राहिले त्यावेळेला डावखरे साहेब आले, वसंतराव डावखरे, आणि मला अचानक येऊन सांगितलंय आपल्याला मिटिंग घ्यायची आहे. म्हणून साहेब सांगितलं नाही काही नाही, आता लोक कसे जमतील, तर म्हणजे काय जमतील ते. मग फोन झाले, कटक्यात 200-300 लोक जमले.